श्रीरामपूरमध्ये रामनवमी मिरवणुकीला गालबोट लागले। उत्सव मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली। सय्यद बाबा दर्गा चौकात मिरवणुकीवर दगडफेक झाली। या दगडफेकीत तिघांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झाले। पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्याने वेळीच तणाव निवळलाय। मात्र श्रीरामपूरमध्ये ही दगडफेक करण्यात आली। तर याच सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, श्रीरामपूरमध्ये जेव्हा रामनवमी मिरवणूक काढली जात होती, अचानक दगडफेक करण्यात आली, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर सर्वत्र रामनवमी उत्सव जो आहे मोठ्या उत्साहात साजरा होत असताना श्रीरामपुरात या उत्सवाला कुठेतरी गालबोट लागलेला आहे। आणि श्रीरामपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे की या ठिकाणी गोंदवली गावातून जी आहे ती श्रीराम मंदिरात या ठिकाणी जी आहे एक मिरवणूक निघते आणि दरवर्षीप्रमाणे ही मिरवणूक यंदाच्या वर्षी निघाली। मोठ्या उत्साहात जी आहे ती ही मिरवणूक ज्यावेळी या ठिकाणी जे सय्यद बाबा दर्गा चौक आहे त्या ठिकाणी पोहोचली, त्या ठिकाणी ती मिरवणूक जात असताना तिच्यावर दगडफेक झाली। यामध्ये 3 जण आणि एक पोलीस कर्मचारी देखील आहे ते जखमी झालेले आहेत। आणि या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी तात्काळ जी आहे परिस्थिती आटोक्यात आणली आणि 2 मुस्लिम तरुणाला जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये त्यांनी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हे संपूर्ण घटनेमुळे जे आहेत एक सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम हे केलं जात असल्याचं बोललं जात आहे अंकिता। निश्चित जयेश, खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।